नमस्कार. कमालीची दूरदृष्टी आणि प्रकांड बुद्धिमत्तेचे धनी असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत एक महत्त्वाचं भाषण करतात आणि त्याद्वारे आपली काही परखड आणि तितकीच महत्त्वाची मतं मांडतात. अँड ग्रॅमर ऑफ एनार्की नावाच्या आपल्या या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वी आर एंटरिंग इनटू द लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स वेअर वी शॅल हॅव द पॉलिटिकल इक्वॅलिटी बट सोशल अँड इकॉनॉमिकल इक्वॅलिटी विल नॉट एक्झिस्ट. म्हणजेच काय, तर आपण एका विसंगतयुक्त आयुष्यात आता पाय ठेवतोय की जिथे राजकीय समानता असणार आहे पण सामाजिक आणि आर्थिक समानता मात्र असणार नाही. आत्ताच काही दिवसांपूर्वी आपण स्वातंत्र्याची 73 वर्ष साजरी केली, पण आजच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा बाबासाहेबांनी मांडलेलं हे मत तितक्याच चपखलपणे लागू पडतं. श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय स्तरावरती एखाद्या देशातली आर्थिक विषमता मोजायची असली तर गिनी कोइफिशियंटचा वापर केला जातो. गिनी कोइफिशियंटची किंमत 0 ते 1 दरम्यान असते आणि ही किंमत जसजशी 1 या अंकाकडे जात जाते तसतसा त्या देशातली आर्थिक विषमता वाढती असा निष्कर्ष काढला जात असतो. 2013 साली भारतातल्या गिनी कोइफिशियंटची किंमत 0.48 इतकी होती आणि 2016 पर्यंत येता येता ही किंमत 0.63 इतकी झाली. याचाच अर्थ भारतातली आर्थिक विषमता ही निर्विवाद वाढत चाललेली आहे. एखाद्या ठिकाणी जेव्हा आर्थिक विषमता निर्माण होते आणि ती फोफावत जाते ना, तेव्हा तिथे संघर्षाची ठिणगी पडते आणि याच ठिणगीचं रूपांतर जेव्हा वणव्यात होतं तेव्हा तो वणवा संपूर्ण समाजाला अस्थिर करून जातो. म्हणूनच आत्ताच या वाढत्या आर्थिक विषमतेशी 2 हात करणं काळाची गरज आहे आणि म्हणूनच तुमच्या पुढे याच विषयाचा उहापोह करण्यासाठी उभा आहे. नमस्कार, मी प्रतीक ठाकरे आणि अर्थात या स्पर्धेसाठी विषय मांडतोय की वाढती आर्थिक विषमता अशी कमी करता येईल. मुळात आर्थिक विषमता कशी कमी करता येईल याविषयी माझं मत मांडण्यापूर्वी मला ही वाढती आर्थिक विषमता आहे तरी का याच्या मुळाशी जाणं गरजेचं वाटतं आणि तळाशी गेल्यानंतर मला 3 कंगोरे प्रामुख्याने हाती लागतात. सगळ्यात पहिला साम्राज्यवाद. काही देशांनी इतर देशांची लूट केली आणि त्यातूनच काही देश प्रचंड श्रीमंत झाले आणि काही देश मात्र नेस्तनाबूत झाले. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जागतिकीकरण. याविषयी बोलत असताना हार्वर्डचे अर्थतज्ञ रिचर्ड फ्रीमन असं मांडतात की जागतिकीकरणामुळे अब्जो लोकांना संधी मिळाली खरी, पण या जागतिकीकरणामुळे अब्जो रुपये फक्त काही मोजक्या लोकांच्या हातात सुद्धा साठत गेले. आणि अर्थात तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे औद्योगिकीकरण. श्रोतेहो, मुळात ही कारणमीमांसा करण्यामागचं कारण इतकंच की जर का या गोष्टींमुळे आर्थिक विषमता फोफावत गेली असेल तर याच गोष्टींचा अभ्यास करून आम्ही त्यातून निर्माण होणाऱ्या संधींचं बोट धरून याच आर्थिक विषमतेवरती मात सुद्धा करू शकतो. म्हणजेच थोडक्यात काय, तर औद्योगिकीकरणामुळे जी नवनवीन उद्योगधंदे आता जन्माला आलेली आहेत त्यामध्ये कोणती कौशल्य लागणार आहेत त्यांचा अभ्यास करून आम्ही ती कौशल्य शिकलो पाहिजे. एवढंच नाही तर शालेय वयांपासून मुलांना ते शिकवलं गेलं पाहिजे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिल्लीत केजरीवाल सरकारनं प्रत्येक शाळेमध्ये EDP एंटरप्रेन्योरियल डेव्हलपमेंट प्रोग्राम आता सुरू केलेला आहे. तशी पूर्ण प्रोग्राम्स आपल्या संपूर्ण भारतातल्या प्रत्येक खेडोपाडी सुद्धा लागू केले गेले पाहिजे. याही पुढे जाऊन जी कामगार मंडळी आता स्वयंचलित यंत्रांमुळे बेरोजगारीच्या उंबरठ्यावर उभी आहेत ना, त्यांना सुद्धा योग्य ती बेरोजगारीत राहू नयेत म्हणून त्यांच्यासाठी योग्य ती धोरणं तयार करणं, आखून देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. याही पुढे जाऊन मला सांगावं असं वाटतं की आत्ताची आपली अर्थव्यवस्था, अर्थात आत्ताची आधुनिक अर्थव्यवस्था ही कौशल्याधिष्ठित अर्थव्यवस्था आहे आणि त्यामुळे स्किल बेस्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आम्हाला कसे राबवता येतील याच्यावरती आता आम्ही भर दिलं पाहिजे. श्रोतेहो, थॉमस पिकेटी नावाचा एक लेखक कॅपिटल इन द 21st सेंचुरी नावाच्या आपल्या जवळजवळ 700 पानांच्या पुस्तकात एके ठिकाणी वेल्थ आणि इन्कम या दोघांमधला फरक स्पष्ट करून दाखवतो. हा फरक स्पष्ट करत असताना थॉमस पिकेटी म्हणतो की आर्थिकरित्या दबक्या भागातल्या ज्या लोकांना पुढे यायचं असेल त्यांनी काय करायचंय, तर वेल्थ हा आपल्या जवळचा भाग वाढवत न्यायचा. याही पुढे जाऊन मला सांगावं असं वाटतं की जेव्हा आपण आर्थिक विषमतेच्या नावानं टाहो फोडतोय तेव्हा आर्थिक विषमता म्हणजे केवळ गरीब आणि श्रीमंत यांच्यातली तफावत, यांच्यातला फरक होत नाही, तर लिंगाधारित आर्थिक विषमता, जातीनिहाय आर्थिक विषमता आणि धर्माधारित आर्थिक विषमता याचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो. आणि या सगळ्या गोष्टींमधून आपण जेव्हा बाहेर पडू तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला आर्थिक विषमतेवरती मात करता येणार आहे. म्हणजे खरं काय करायचंय, तर आम्हाला इन्क्लुझिव्ह ग्रोथ पॉलिसीज पाहिजे आणि सोबतच आम्हाला कडक अँटी डिस्क्रिमिनेटरी लॉज कायदेमंडळाने आणले पाहिजे. याही पुढे जाऊन मंडळी ILO इंटरनॅशनल लेबर्स ऑर्गनायझेशन अर्थात आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांनी मध्यंतरी काही आकडे जाहीर केले आणि त्या आकडे जाहीर करण्यासोबतच भारतातली आर्थिक विषमता कशी कमी करता येईल यासाठी म्हणून त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत. मला वाटतं त्या सूचनांचं जर का तंतोतंत आणि व्यवस्थित पालन केलं गेलं तर आपल्या भारतातली वाढती आर्थिक विषमता कुठेतरी नियंत्रणात आणता येऊ शकते. त्यांनी सांगितलेला सगळ्यात पहिला मुद्दा आहे की इथे किमान रोजंदारी जी कामगारांना मिळते त्या रोजंदारीत वाढ करत गेले पाहिजे आणि शेवटी जी
किमान कमाल रोजंदारी असेल त्या कमाल रोजंदारीवरती सरकारचं नियंत्रण पाहिजे। याही पुढे जाऊन तो सांगतो की संधीची समानता आपल्याला, रोजगाराची समानता आपल्याला संविधानानं दिली आहे खरी, पण या समानतेवरती नियंत्रण पाहिजे। या सर्व गोष्टींसाठी योग्य ते कायदे पाहिजे। तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलेक्टिव्ह बार्गेनिंग फ्रेमवर्क आमच्या इथचं आणखी सुधारत नेलं पाहिजे। त्याही पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो आयलोनी सांगितला तो आहे प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशनच्या बाबतीत, अर्थातच प्रोग्रेसिव्ह कर वसुली। इथल्या श्रीमंतांकडून जास्त टॅक्स आणि इथल्या गरिबांकडून त्यांच्या संपत्तीनुसार कमी टॅक्स। त्याच्या पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आमच्या इथे ट्रान्सपरन्सी अर्थात पारदर्शकतेची कमी आहे। त्यामुळे इथल्या संपत्तीच्या बाबतीतल्या सर्व व्यवसायात, सर्व घेण्या देण्याच्या बाबतींमध्ये, व्यावसायिकतेमध्ये आम्हाला पारदर्शकता आणता आली पाहिजे। एकदा ही पारदर्शकता आली की संपत्तीचा मोठा भाग फक्त काही लोकांच्या हातात साचणं सुद्धा बंद होईल। मंडळी, शेवटाकडे वळत असताना मला ऑक्सफॅमच्या रिपोर्टमधला अत्यंत महत्त्वाची आकडेवारी मांडणं गरजेचं वाटतं। ऑक्सफॅमच्या रिपोर्टमध्ये त्यात मांडलंय की भारतातल्या फक्त 1% लोकांकडे भारतातली 73% संपत्ती आहे। मग असं असताना माझ्या डोळ्यापुढे दुसरीकडे गांधीजी उभे राहतात आणि गांधीजींची 2 तत्व उभी राहतात। पहिलं अंत्योदय आणि दुसरं म्हणजे सर्वोदय। या 1% लोकांनी कुठेतरी मागे वळून पाहिलं पाहिजे आणि बाकी लोकांना सुद्धा आर्थिक मदतीचा हात दिला पाहिजे। त्यातूनच शिडीवरच्या सगळ्यात खालच्या आणि ओळीतल्या सगळ्यात मागच्या माणसाचा अंत्योदय होईल आणि म्हणूनच त्यातूनच सर्वोदय सुद्धा घडून येईल। आणि सगळ्या शेवटाकडे वळत असताना मला कबीरांचा एक दोहा आठवतो। त्यात कबीर म्हणतात, कबीर कहे कुछ उद्यम कीजिए आप खाए और को भी दीजिए। कबीर म्हणतो तुम्ही उद्योजक व्हा, तुम्ही कमवा, तुम्ही तुमचं पोट भरा, पण उरलेल्यात तुम्ही दुसऱ्याची सुद्धा मदत करा। म्हणजेच काय तर आम्ही आर्थिक मदतीचा हात मागच्या प्रत्येक दबक्या भागातल्या माणसाला दिला पाहिजे। यातूनच ही वाढती आर्थिक विषमतेची दरी आम्ही कमी करू शकतो। म्हणजे सगळ्यात शेवटी एका ओळीत सांगायचं म्हणजे राजकीय, वैयक्तिक आणि सामाजिक अशा तिन्ही आघाड्यांवरती जर का आम्ही प्रामाणिकपणे या भारत मातेच्या विकासाला पुढे ठेवून काम केलं तर अर्थात ही वाढती आर्थिक विषमता आम्हाला कमी करता येऊ शकते। एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देणार आहे।